हाय हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आजची दिवसाची सुरुवात रुबीच्या खेळण्यापासून झाली. तर रुबी सकाळीच बाहेर गेली खेळण्यासाठी, कारण रात्रभर ती घरामध्ये होती. तर आता तुम्ही हाच विचार करत असाल तर इथे काय चालू आहे, तर इथे झाडांना खत घालायचं चालू आहे. म्हणजे शेणाचं पाणी करून ते झाडांना खत म्हणून घालायचं. म्हणजे झाडाची वाढ खूप छान प्रकारे होते. तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल. तर आपण बाबांनी झाडांची छाटणी केली होती. तेच चांगले छान प्रकारे वाढावेत आणि बाकीचे झाडे चांगले वाढावेत म्हणून ते इथे आपण शेणाचं पाणी घालत आहोत. असं एक एक करून प्रत्येक झाडांना खत घातलं आणि याचा रिझल्ट तुम्ही काही दिवसांनी मी तुम्हाला शेअर करेन. तर मी ते पाणी आणून देत होते आणि बाबा त्यामध्ये शेण घालून मिक्स करून मग झाडांना घालत होते. असं करत आम्ही सर्व झाडांना घातले. तर आता इथे घरासमोर एक लिंबूचं झाड होतं. मग त्या झाडाला खूप सारे लिंबू लागले आहेत आणि त्यामधलाच एक लिंबू इथे पिकला आहे. मग मला तो दिसला, मग मी आता ते घेते आणि लिंबू तोडते, कारण मला खूप दिवसानं हा असा पिकलेला लिंबू दिसला आणि मला तोडायची खूप इच्छा होती. मला आज ती माझी पूर्ण झाली. बाकीचे तर लिंबू आपण पिकल्यानंतर तोडू. आणि हे बघा, जास्वंदीला फुलं खूप आली होती आणि ही का तोडली नाहीत, कारण ते खूप वर आहेत आणि उंची पोचत नाही म्हणून ते तसेच राहतात. बाकी खालचे सगळे तोडले होते सकाळी मामी उठतात त्यावेळी. आणि हे छोटंसं शेत केलं होतं श्री आरुष प्रतीक, आणि मीही त्यामध्ये थोडीफार मदत केली होती. यामध्ये मोहरी आणि मेथी पेरली आहे. ते आता थोडी उगवायला चालू झाली आहे. मग ते त्याच झाडांना बाबा पाणी घालत होते आणि मीही खूप दिवसांनी बघितलं, माझं लक्षच गेलं नाही. मग माझं आजच लक्ष गेलं की आपण पेरणी केलेली ती आज उगवली आली आहे. तर आता इथे झाली आहे दुपारची वेळ आणि आमचं जेवणसुद्धा पण झालं होतं. आणि ते छोटीशी टी व्ही आणलेली, म्हणजे टी व्हीचंच टेस्टिंग म्हणून आपण चालू केलेलं आणि तो रुबीही बघायला होती. मग इथे यामध्ये आता आपला ब्लॉग लावलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. तर शांभवीने एक शेंडी घातलेली आणि ती शेंडी सेम नारळाच्या झाडाकडे दिसत होती. तर या टायमिंगमध्ये शिव शाळेमध्ये होता, मग तो इथे या ब्लॉगमध्ये दिसत नाही. तर आता इथे झाले होते 3-3:30च्या दरम्यानची वेळ झाली होती. इथे आम्ही शिवच्या स्कूल बसची वाट पाहत होतो, कारण ती बरोबर 3:30 वाजता येते. मग इथं आम्ही थोडा वेळ थांबणार, मग रस्त्याच्या पलीकडे मग त्यांना नेण्यासाठी जाणार. तर इथे बघा, शिवची स्कूल बस आली आहे. तर तो सकाळी जाण्यासाठी इतका उत्साही असतो तितकाच घरी येण्यासाठीही असतो. तर शिवला स्कूल बसमधून घेतलं आणि आता आपण जाऊया घरी. आणि तो जसा स्कूल बसमधनं खाली येतो तसा आमचे खूप सारे प्रश्न येतात. आम्ही त्याला मग घरी जाऊसपर्यंत आवरसपर्यंत जेवसपर्यंत आमचे प्रश्न असतात की तू काय केलं, काही नाही. मग कारण त्याची नवीन शाळा आहे, मग त्या नवीन शाळेमध्ये तो जाऊन काय काय करतो, मग ते ऐकण्याची अशी उत्सुकता खूप वाढते. मी स्कूलमध्ये आलोय आणि स्कूलमध्ये मज्जा वाटते. मग शिव घरी येतो आणि असाच बॅग वगैरे सगळं फेकतो आणि पहिल्यांदा कपडे काढतो आणि टी व्ही समोर जाऊन बसतो. तर आता इथे झाली होती संध्याकाळी 5:30 झाले होते आणि आता आम्ही चाललो होतो डोंगराई देवीला. आणि चला तर मग आता पण जाऊयात. आणि इथे बघा शांभवी पडलेली आणि बघा कशी रडते. पहाड़ पे चलो 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 शाम पडली. चलो 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 चलो
तर डोंगराई मंदिर इथून खूप जवळ आहे आणि हे मंदिर कडेपूरमध्ये आहे आणि शिवच्या शाळेचं जरा असं पुढं आहे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, म्हणजे खूप दिवसापूर्वी मागच्या वर्षीही मी गेली होती, त्यावेळी सर्वजण होते आणि मग यावेळी आम्ही एवढे जण आलो आणि वर जाता जाता खूप मजा येत होती आणि खूप भयंकर घाट म्हणजे रस्ता पण होता आणि वरनं खूप छान असा व्ह्यू दिसत होता आणि सर्व कडेगाव दिसत होतं वरून. घराच्या गच्चीवरून आम्ही डोंगराईचं मंदिर बघायचो आणि इथे वर आलो की आम्ही घर बघतो. तर ही असं उंच ठिकाणी गेलो की आपलं घर कुठं आहे हे शोधायची खूप मजा येते. मीही घर शोधलं. इथे आम्ही पोचलो तो मंदिराच्या पायथ्याशी, म्हणजे अजून खूप पायऱ्या चढायच्या होत्या. हे खालचं होतं. मग इथे छोटंसं मंदिर आहे शेजारी जाता जाता, तिथे अगोदर पाया पडायचं आणि मग वर पायऱ्या चढून मग देवीजवळ जायचं. तर खाली मंदिराच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर होतं. आम्ही तिथे पाया पडलो आणि जरासंच पुढं आलो तर इथे बघा दगड रचलेले, कारण आपली इच्छा बोलून ते दगड रचतात. मग ते पाहिलं आणि आता आपण मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या चढूयात. तर आता आपण इथे वर आलो आहोत आणि वर चढता चढता खूप दम लागला. आम्ही थांबत जरा हे करत चालत आम्ही वर आलो आणि वर येतात पहिल्यांदा दर्शन घेतलं. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे इतकी म्हणावीशी गर्दी नव्हती, पण श्रावण महिन्यात खूप गर्दी असते. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आणि हे बघा, ही आहे देवी, तुम्हीही दर्शन घ्या. आता मी तुम्हाला दाखवते ते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर आता मंदिराच्या पाठीमागे अजून छोटंसं देऊळ आहे. मग त्या देवळामध्ये आम्ही पाया पडलो आणि मग हे बघा, हे असा सुंदर असा व्ह्यू आम्ही बघण्यासाठी इथे पुढे आलो आणि इथून सर्व कडेगाव दिसत होतं आणि मंदिराच्या पुढे आणि खाली जंगल होतं आणि खूप असं घनदाट होतं आणि तिथे बोर्डसुद्धा पण लिहिला होते की हरिण, वाघ, खूप सारे प्राणी येतात इथे. तर आता आमचं इथे दर्शन झाले आहे आणि आता आपण डबल आहे तसं आपण खाली जाऊयात. खाली जाण्यासाठी खूप काही फारसा वेळ लागला नाही, पण वर येण्यासाठी खूप वेळ लागला, म्हणजे 10-15 मिनटं लागले आणि खाली उतरण्यास फक्त 5 मिनटं लागले. तर इथे पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो आणि खाली आल्यावर इथं खूप सारा मोठा परिसर आहे. मग या परिसरामध्ये इथे मग बाकडे होते. मग त्या आम्ही बाकड्यावर थोड्या वेळ बसलो आणि मग बसून आता आपण जाऊयात घरी माघारी. थांब 2 मिनिट. पाय पडला. 2 मिनिटं. हां बस. तर आता आपण इथे पोचलो घरी आणि घरी आल्यावर खूप कंटाळा आला, म्हणजे पायऱ्या चढायला म्हणजे असं एकदम पायऱ्या चढले, मग पाय खूप दुखत होते. मग आम्ही थोड्या वेळ बसले आणि मग चहा पिले. चहा पिऊन झाला आणि ते बघा रुबी नारळाच्या झाडाची इथे झोपलेली गारव्यासाठी. तर ही क्लिप आहे डोंगराईला जाऊन आल्याचा दुसऱ्या दिवशीचा रात्रीचा ब्लॉग. तर या दिवशी मामीने फिश फ्राय बनवलेली आणि कालवण, सोनकढी असे खूप सारे पदार्थ बनवलेले आणि ते खूप टेस्टी झालेले. तुम्हाला फिश फ्रायचं ताट बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, जसं तुम्हाला दिसते ना तसंच खूप टेस्टी झालेली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं तेही नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.